अंजनगाव खेलोबातील पुतळा वादावर अखेर पडदा. शिवरायांचा पुतळा उभारलेली जागा खेलोबा देवस्थानची असल्यानं पुतळ्याचं होणार स्थलांतर. दोन्ही समाजासोबतच्या बैठकीनंतर प्रशासनाचा निर्णय. सांगलीमध्ये रातोरात बसवलेला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हटवला. राम मंदिर चौकात बसवला होता पुतळा. प्रशासनाकडून पुतळा बसवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर पुतळा हटवला. मोंधू अशोक खरात विरोधात फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल. कांदा व्यापाऱ्याची तब्बल 85 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप. 60 लाखांचा प्लॉट 22.25 लाखांच्या कवडी मोल भावात खरेदी. खरात प्रकरणात नामकरण आवारे आणि कुटुंबाची 9 तास चौकशीनंतर आवारेंचा तात्काळ काढता पाय. मुलांना आवारेंना माध्यमांशी बोलण्यापासून रोखलं. मुंब्र्याचं मुंब्रा देवी नामांतर करणार. मंत्री नितेश राणे यांची मोठी घोषणा. मुंब्र्यातील जाहीर सभेत आश्वासन. नितेश राणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. मुंब्र्यातील भाषणात निलेशचंद्र जैन मुनी यांचं विधान. बाळासाहेबांप्रमाणे नितेश राणे यांचे विचार. जैन मुनी यांचं वक्तव्य. नाशिकच्या सातपूर खंडणी प्रकरणातील फिर्यादी रवींद्र एरंडे लैंगिक शोषण प्रकरणात अटकेत. आरोपीकडून 121 अश्लील व्हिडिओ जप्त. 4 मोबाईल, पेनड्राईव्ह आणि मेमरी कार्ड पोलिसांच्या ताब्यात. नाशिकमध्ये 5 वर्षीय चिमुकलीवर चॉकलेटचा आमिष दाखवून अत्याचार. खोडेनगर इथल्या बांधकाम साईटवरची घटना. संशयित मजूर पोलिसांच्या ताब्यात. नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू. कार थेट पाण्यानं भरलेल्या विहिरीत कोसळली. स्नेहसंमेलन कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना काळाचा घाला. नांदेडच्या सुजले गावमधील यात्रेत किरकोळ वादातून 2 गटात तुंबळ हाणामारी. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटला. हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल. अवकाळी पावसाचा नाशिक जिल्ह्यात 36,000हून अधिक शेतकऱ्यांना फटका. तब्बल 319 गावं बाधित. तर पुणे जिल्ह्यातील जवळपास 2,25,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. राज्यातील अवकाळी पावसाचा जोर ओसरला. आज आणि उद्या मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्रातील काही भागात मध्यम तर 6 एप्रिलपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज. रात्रीच्या काळोखातही झळाळतीये पृथ्वी. अंतराळातून दिसलं मानवी प्रगतीचं लखलखतं रूप. आर्टेमिस 2 मोहिमेतील अंतराळवीरांनी टिपलं पृथ्वीचं इलेक्ट्रिक सौंदर्य. इराणमध्ये कोसळलेल्या अमेरिकन विमानातील वैमानिकाची थरारक सुटका. अमेरिका इस्रायलची संयुक्त मोहीम यशस्वी. इराणच्या भूमीवर गुप्तपणे राबवलेल्या मोहिमेमुळे जगभरात खळबळ. पाकिस्तानमध्ये महागाईचा भडका. पेट्रोल प्रति लिटर 458 रुपये तर डिझेल 520 रुपये लिटरवर. युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन दरात ऐतिहासिक वाढ.